आणि धन्यवाद। आज या ठिकाणी सिंधुदुर्गातील निसर्गरम्य असं हे कणकवली तालुक्यातील भरपूर बुद्रुक गाव आणि या गावामध्ये सापळेवाडी या ठिकाणी आज या ठिकाणी आदरणीय सापळे यांच्या या वास्तूमध्ये होम हवन आणि वास्तू शांती हा कार्यक्रम आज पार पडला आणि त्यानिमित्त परमेश्वराचं हरिभजन व्हावं या हेतून आज या ठिकाणी आम्हाला भजनरूपी सेवा करण्यासाठी आमंत्रित केलं। त्यामध्ये आता ज्यांनी सुंदर असं भजन सादर केलं ते सन्माननीय बुवा कणकवलीची शान आणि आपल्या हरकुळ बुद्रुक गावचे रत्न आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजनी बुवा सुजितजी परब त्यांना अतिशय सुंदर या ठिकाणी पखवाज केली। आमचे परममित्र सिंधुदुर्गातील नामवंत पखवाजवादक हर्षजी राणे आणि आज या ठिकाणी त्यांना तबला साथ केली एक युवा तबलापटू कणकवलीचा रत्न आमचे परममित्र हितेशजी पिळणकर। तसेच आज त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून आज आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं मी स्वतः बुवा वैभव गोविंद सावंत राहणार पिंगुळी शंकरवाडी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग। आज आम्हाला पखवाज करतायत आमचे गुरुबंधू सिंधुदुर्गातील नामवंत पखवाजवादक निखिलजी पावसकर। त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाणी तबला साथ करतायत आमचे गुरुबंधू सिंधुदुर्गातील नामवंत तबलावादक रोशन सावंत। तसेच आमची सद्गुरू संगीत भजन मंडळाची कोरस मंडळी त्याचप्रमाणे आमच्या सुजित बुवांची सुंदर अशी कोरस मंडळी आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं हरिभजन आणि मायबाप भजन रसिकांचं ठिकाण मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला बोलवल्याबद्दल आदरणीय सन्माननीय श्री अनंत जगन्नाथ सापळे
त्याचप्रमाणे सुभाष जगन्नाथ सापळे, तसेच पंढरीनाथ जगन्नाथ सापळे आणि अशोक जगन्नाथ सापळे या चारही बंधूंचं दोन्ही मुलांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे त्यांचे वडील कैलासवासी जगन्नाथ सापळे यांच्या आत्म्यास शिरस शांती लाभो अशी ईश्वरकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आम्हाला आजच्या या कार्यक्रमासाठी संपर्क साधला तर म्हणजे आमचे मित्र दीपक सापळे, अक्षय सापळे आणि स्वप्नील सापळे यांचे देखील आभार मानतो. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरकडे प्रार्थना करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आम्ही एक नामवंत भजनी कलाकार म्हणून दशावतार बांधव पक्वादक तबलावादक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. आमचे परममित्र सिंधुदुर्गाची शान अभिषेक शिरसाट या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखील चरणाशी नतमस्तक होतोय. तसेच त्या ठिकाणी आमचे मित्र अनेक भजन स्पर्धांमध्ये त्यांचं नाव आहे. त्यानंतर कुठे बैलगाड्याची शर्यत असते त्या ठिकाणी कुठे असतात आमचे मित्र योगेश मेत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखील आभार मानतो. तसेच पुणेकरची साऊंड सर्व्हिस अनेक वर्ष आम्हाला साऊंड सर्व्हिस लाभते अशी आपल्या कणकवलीची शान बघा. तौसिफ दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तरी आम्हा दोन्ही मुलांना या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं हरिभजन करण्याची आणि माझ्या भजन सगळ्यांची मनोरंजन करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. सुरेश साखरे कुटुंबियांचा आभार मानतो. रंग देवता आणि तुम्हाला माझ्या माझ्या आई वडिलांचा नमस्कार करून माझे ग्रामदैवत या गावच्या ग्रामदैवतेच्या चरणी प्रार्थना करून गणपती बाप्पाला वंदन करून